एका कुटुंबाने 7 दिवस श्रद्धेने श्री गुरुचरित्राचं पारायण केलं, पण 8व्या दिवशी जे घडलं त्याने सगळ्यांचे डोळे पाणावले. काय घडलं असेल? शेवटपर्यंत नक्की बघा. ही कथा आहे एका सामान्य कुटुंबाची. घरात आर्थिक अडचणी, सतत भांडणं, कामात नुकसान, काहीच ठीक चालत नव्हतं. घरातील मोठ्या व्यक्तीने सांगितलं, आपण श्रद्धेने श्री गुरुचरित्राचा 7 दिवस पारायण करूया. पहिल्या दिवशी उत्साह होता, दुसऱ्या दिवशी अचानक घरात वाद झाला, तिसऱ्या दिवशी कामात अडथळा आला. काही वेळा असं होतं, श्रद्धेची परीक्षा घेतली जाते. पण त्यांनी हार मानली नाही. दररोज नियमाने स्नान, स्वच्छता, दिवा लावून वाचन सुरू ठेवलं. 5व्या दिवशी मन शांत होऊ लागलं. 6व्या दिवशी घरात वातावरण बदलायला लागलं. 7व्या दिवशी पारायण पूर्ण झालं. त्यांनी मनापासून प्रार्थना केली, गुरुदेव, आमची परीक्षा घ्या, पण साथ सोडू नका. 8व्या दिवशी अचानक जुने अडकलेले पैसे मिळाले. घरात भांडणं थांबली. ज्याचं काम अडकलं होतं ते मंजूर झालं. सगळ्यांनी एकच गोष्ट जाणवली, चमत्कार मोठा नव्हता, पण बदल मोठा होता. मनातली भीती गेली, आत्मविश्वास वाढला, घरात सकारात्मक ऊर्जा आली. पारायण म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही, तो श्रद्धेचा प्रवास आहे. चमत्कार त्वरित होईलच असं नाही, पण श्रद्धेने केलं तर बदल नक्की जाणवतो. जर तुम्हीही पारायण करण्याचा विचार करत असाल तर नियम, श्रद्धा आणि संयम ठेवा. श्री गुरु दत्त.